ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत हे अडचणीमध्ये आलेत। कारण विनायक राऊतांविरुद्ध त्यांच्याच स्नुषेनं गंभीर आरोप केलेत। पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे आणि या तक्रारीनंतर विनायक राऊतांसह त्यांच्या कुटुंबातल्या 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला। अंधश्रद्धेच्या नावाखाली विविध ठिकाणी अघोरी बाबांकडे नेल्याचा आरोप या विनायक राऊतांच्या स्नुषेनं केलेला आहे आणि विनायक राऊतांच्या सुनेनं तिचे पती गीतेश राऊतांविरोधात सुद्धा आरोपांच्या फैरी डागलेल्या आहेत। गीतेश यांनी आपला मानसिक आणि शारीरिक छळ केला असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला। दरम्यान सुनेनं केलेले हे आरोप विनायक राऊत यांनी फेटाळलेत आणि पैसे उकळण्यासाठीच हे निराधार आरोप केल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। मी आणि माझ्या कुटुंबियावर लावलेले जे आरोप आहेत ते निकालच खोटे आहेत। दुर्दैवाने गीतेश राऊत यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ह्या मागच्या 3 वर्षापासून त्यांच्याबरोबर राहत नाही आहेत। दरम्यान राऊतांच्या सुनेनं कुटुंबियांवर अघोरी पूजा केल्याचे आरोप केले, तेही ऐकूया। अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे, मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते। कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते। कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उभी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, असं सगळे विचित्र प्रकार त्यांनी तक्रारीमध्ये जे लिहिलेलं आहे की 2018 ते 2022 पर्यंत माझ्यावर अशा पद्धतीचे अघोरी कृत्य केली जात होती आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये हेही लिहिलेलं आहे की ह्या बाबाबुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांना सुद्धा घेऊन जायचं। मग आईवडील जर तिच्याबरोबर होते आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? त्याला कोणी अडवलं होतं? त्यांच्यावर कोणी बंधन घातलं होतं? आज 2026 आहे, म्हणजे 22 साली किंवा 2018 ते 2022च्या दरम्यान झालेले हे जे काय असे जे प्रकार आहेत त्याची तक्रार ते 2026मध्ये करतायत। यामुळे दिसून येते याच्या पाठीमागे काहीतरी काळेबेरं आहे। दरम्यान विनायक राऊतांच्या या प्रश्नाला सुद्धा सुनेनं उत्तर दिलंय, तेही ऐकूया। सर्वप्रथम पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेश बरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती। या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू, पण असं काही घडलं नाही। दरम्यान सुनेनं घटस्फोटासाठी अर्ज केला आहे। पैसे, फ्लॅट आणि कारची मागणीही केल्याचा आरोप राऊतांनी केलाय। गिरिजा राऊत यांनी DVची सूट फाईल केलेली आहे गेल्या महिन्यामध्ये आणि त्याच्यापूर्वीसुद्धा आमचे वकील आणि त्यांच्या वकिलांनी ह्यामध्ये तडजोड करावी DVमध्ये यासाठी काही बैठका घेतल्या होत्या। पहिल्या बैठकीमध्ये तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ॲटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅटसुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली। दरमहा 2 लाख रुपये त्याशिवाय खर्चाला मिळाले पाहिजे अशी मागणी केली होती। ज्या गोष्टी त्यांनी फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे। कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडियासमोर देत आहेत। 7 वर्ष सतत मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप विनायक राऊतांच्या सुनेनं केलाय। त्यांनी खोटं बोलून आमची फसवणूक करून त्यांनी पूर्ण प्लॅनिंगने आमचं घात केलेला आहे। लग्नानंतर पण त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं। त्याच्यामुळे प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून
7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे. आम्ही ही बाब आता पूर्णपणे न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये आहे. आम्ही सुद्धा न्यायालयामध्ये गेलेलो आहोत. कापूरवाडी पोलीस स्थानकातल्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं. ते म्हणतात की राऊत कुटुंब आम्हाला संपर्क आम्ही करतोय, परंतु आम्हाला प्रतिसाद देत नाही. आम्ही इथेच राहिलो आहोत आणि ठाण्याच्या सेशन कोर्टामध्ये आमची त्याच्याविरुद्ध जी आम्ही केस दाखल केलेली आहे त्याची नोटीस आम्ही कापूरबावडी पोलीस स्टेशनला बजावलेली आहे. दरम्यान या मुद्द्यावरनं राजकीय वर्तुळामध्ये जोरदार खणाखणी सुरू झालेली आहे, तीही पाहूया. गुन्हा ठाण्यामध्ये नोंद करण्यात आला म्हणूनच संशयास्पद आहे. सर्वोच्च न्यायालयाने विरोधी कायद्याच्या अनुषंगाने कारवाई व्हायला पाहिजे असं त्याच्या सुनेचं म्हणणं आहे. कारण त्या संदर्भात अनेक दाखले त्या सुनेने नाही, मी अजून ते FIR वाचली नाही. मला आता कोणीतरी त्याची माहिती दिली आणि आता तुम्ही सांगताय. संशयास्पद असं का म्हणतं? नाही, ठाण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात. ठाण्यामध्ये मातोश्रीवर बी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे. आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे क्रूर प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत. जादूटोण्याच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला जवळ ठेवतात. म्हणून असे दुपट्टी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्या सुनेने गुन्हा दाखल केलाय, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे सोमोटो त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत. पण काही असं असेल, तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल. त्याच्यामध्ये कुठे सूड भागलं नाही का कुठे असं काही असणार नाही. जे असेल ते समोर येईल. दरम्यान विनायक राऊतांच्या सुनेनं केलेल्या आरोपांनंतर आता सिंधुदुर्गातले भोंदूबाबा फिरोज शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. त्याला अटकही झाली आहे आणि 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. त्यामुळे फिरोज शेखच्या चौकशीतनं आता आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल. अनेकांचं लक्ष इथं लागलंय. तर या कारवाईनंतर फिरोज आदम शेख यांचे मेहुणे अनवर खाजा बाउद्दीन यांनी माध्यमांशी बोलताना आरोप फेटाळून लावल्याचंही पाहायला मिळालं. तो काही विषय नाही आणि त्याच्या सुनेचा अंदाज काही गोष्टीचं नाही. सगळं हे फुलांनी काम, जेव्हा फुला चढायना किंवा चादर घालणं ह्याच काम असतात. मग बाकी काय काम नसतं. सर म्हणलं येईल तुमच्या लक्षात. मग म्हणलं बाबा काहीतरी हाडून करतो, ह्या आडा कोंबे आडा तर असं ते काम होणार नाही. बकरो आडा ह्या काम होणार नाही यांच्याकडे. जादू टोंड करूचं काही विषयच नाही. असं तर कोणी सिद्ध करून त्यांनी दाखवतं का जादू टोंड केलं असं दाखवत होते. माझ्यावर केला काय केलं असं काय हे असा ह्या नाही. असा ह्या कसा ह्या एक राजकारण त्यांचा असा